जे काही याच्या पाठीमागचे लोक आहेत त्यांना अटक करण्यात आलेली आहे। अजून काही लोक याच्यात असू शकतात, ते शोधण्याचं काम चाललेलं आहे। जे लोक आता थोडे सिरियस आहेत त्यांना मेडिकल हेल्प देऊन त्यांना वाचवण्याचा प्रयत्न चाललेला आहे। एकूणच घटना ही अत्यंत सिरियस आहे आणि ज्या ठिकाणी हे सगळं तयार झालेलं आहे त्याच्या पाठीमागे कोण कोण आहे हे देखील पोलीस शोधून काढतायत। 8 लोक अटक झाल्यात, अजून काही लोक अटक होऊ शकतात। 100% पूर्ण साखळी शोधून आणि त्यांच्यावर अतिशय कडक कारवाई केली जाईल, कारण हा एक प्रकारे ही हत्याच आहे। त्यामुळे अतिशय कडक अशा प्रकारचे त्यांच्यावर कलम लावण्यात आले। महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, मला तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत। सरकारला जर महसूल दारूमधून मिळवायचा असेल तर सर्वसामान्य नागरिकांची काय चुकी आहे? अवैध धंदा जर चालू असेल तर तिथे रेड टाकून तो बंद करण्याची जबाबदारी पोलीस यंत्रणेची नाही का? मग अशा प्रकारे जर विषारी दारूमुळे 13 जणांचे जीव गेले असतील तर याला तुमचे गृह खाते जबाबदार नाही का? आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, हे गृह खाते सध्या तुमच्याकडे आहे। मग जर दारूपासून महसूल मिळवायचा, त्यामुळे तुम्ही जर खुलेआम दारू विक्री करणार असाल तर सर्वसामान्य नागरिक काय करू शकतात याचे उत्तर तुम्ही देणे गरजेचे आहे। आणि अशा विषारी दारूमुळे जे नागरिकांचे जीव गेले आहे त्यांना नुकसान भरपाई देणे ही राज्य सरकारची जबाबदारी नाही का? याचे उत्तर माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस तुम्ही देने गरजेचे आहे। सौगंध मुझे इस मिट्टी की, मैं ये देश नहीं मिटने दूंगा। जय जवान जय किसान।